मारेगांव शहर की 80 महिलाएं अयोध्या में श्री प्रभु रामचंद्र जी के दर्शन के साथ अन्य तीर्थ स्थलों के लिए रवाना हुई। तो आइए जानते हैं किसके सहयोग से यह धार्मिक यात्रा का आयोजन किया गया। CTV प्रतिनिधि दिलदार शेख की इस खबर से। मारेगांव शहर से 80 महिलाएं अयोध्या श्री राम जन्मभूमि मंदिर के साथ 11 प्रमुख तीर्थ स्थलों के दर्शन के लिए रवाना हुई है और यह उपक्रम मारेगांव तालुका प्रमुख विशाल किनेकर के स्वयं के खर्चे से साकार हुआ है। गौरतलब है, विशाल किनेकर यह यवतमाल जिले के नेता तथा कैबिनेट मंत्री संजय राठौड़ के कट्टर समर्थक जाने जाते हैं। तो आइए सुनते इस मौके पर स्वयं विशाल किनेकर ने क्या जानकारी दी। आज आम्ही मारेगाववरून 8 एप्रिलला अयोध्यासाठी जवळपास 2 ट्रॅव्हल्सनी मारेगावमधून महिला घेऊन चाललो आहोत। त्याचं कारण म्हणजे फक्त एवढंच आहे की आता झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे महाराष्ट्र सरकारचं जे घवघवीत यश आलं शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि लाडक्या बहिणींनी जो महाराष्ट्रातल्या युती सरकारला जो पाठिंबा दर्शविला त्या सर्वाचं म्हणजे त्या लाडक्या बहिणीच्या याच्याकरतानीच लाडक्या बहिणींनी जो युतीच्या सरकारवर विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थक ठरून आज 200+ शिंदे साहेबांचं विधानसभेमध्ये बोलले होते का 200+ सीटा येईन आमच्या युतीच्या, त्या सीटा 200+ आल्या। त्याच्यानंतर 25 नोव्हेंबरला शपथविधी जो वानखेडेवर ठरला होता तो काही कारणास्तव कॅन्सल झाला। तेव्हा मी त्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियमवर तिथं होतो, पण वेळेवर तो शपथविधी कॅन्सल झाला। त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे तिच्यामध्ये अजून माझे ते नेते आहे सन्माननीय नामदार संजयभाऊ राठोड यांचं नाव त्या यादीमध्ये नव्हतं आणि त्यांचं नाव नसल्याकरतानी मी हताश होऊन तिथून आलो आणि सरळ पूर्ण फॅमिलीला घेऊन अयोध्या गेलो आणि अयोध्या प्रभू श्रीरामाचरणी प्रार्थना केली की ह्या लाडक्या बहिणीच्या भरोश्यावर महाराष्ट्रात सरकार आले आणि त्या लाडक्या जर माझा नेता संजयभाऊ राठोड महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जर दिसला मला तर मी माझ्या स्वखर्चाने जेवढ्या जास्तीत जास्त महिला आणू शकतो लाडक्या बहिणीच्या भरोश्यावर जे सरकार आलं म्हणून त्या लाडक्या बहिणीला आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच स्वरूपात मला माझा नेता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसत आहे। म्हणून मी जे बोललो होतो प्रभू श्रीरामानी जे मी चरणी जे बोललो होतो त्यांनी माझी प्रार्थना पूर्ण केली आणि मी जे बोललो ते पूर्ण करायला आज 8 एप्रिलला आम्ही जाऊन राहिलो। किती जणांना नेणार आहे तुम्ही आज? पूर्ण जवळपास 70 महिला आहे आणि 7-8 पुरुष आहे। म्हणजे तुमची मन्नत पूर्ण झाली? हो, त्या माध्यमातून तुम्ही घेऊन जाता है। हो। और जो उन्होंने प्रण किया था उसी के तहत विशाल किनेकर ने अपने खर्चे से मारेगांव शहर के 80 महिलाओं को अयोध्या तथा अन्य तीर्थ स्थलों के दर्शन के लिए रवाना किया और इस यात्रा की संपूर्ण व्यवस्था की गई है। इस यात्रा से महिलाओं के चेहरे पर आनंद का वातावरण साफ दिखाई दे रहा था। तो आइए सुनते हैं इस मौके पर तीर्थ यात्रा में जाने वाले महिलाओं ने क्या कहा, आप स्वयं सुने उन्हें की वाणी। मारेगांव तालुक्याचे अध्यक्ष विशाल भाऊ किनेकर याच्या माध्यमातून आम्ही आज 80 महिला तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन राहिलो आहे। इथे मथुरा, आग्रा, अयोध्या असे 4 राज्यातील। तुम्हाला कसं वाटत जाता तुम्ही? आम्हाला खूप खुशी होत आहे, खूप आनंद होत आहे। विशाल भाऊच्या माध्यमातून जे आम्हाला आता हे तीर्थक्षेत्र घडत आहे। तुम्हाला प्रभू रामचं दर्शन होणार आहे आणि उत्सुकता कशी आहे तुमची? आम्हाला रामाबद्दलची खूप उत्सुकता आहे, कारण आम्ही सर्वप्रथम अयोध्याला जाणार आहे आणि रामाला पाहणार आहोत, हे याबद्दल आम्हाला खूप उत्सुकता आहे। तुम्हाला जे नेणार आहे त्याच्याबद्दल कसा प्रेम वाटत आहे? विशाल भाऊला सर्व महिलांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा, कारण त्यांच्या माध्यमातून जे दर्शन घडत आहे अयोध्याचं आणि इतर आपल्या राज्यातलं, त्याबद्दल आम्ही सर्व महिलांकडून त्यांचं मी अभिनंदन करते, त्यांना धन्यवाद देते की ते हे दर्शन आम्हाला घडत आहे। धन्यवाद। माझं नाव सुनीता गजानन किनेकर। आम्ही आज विशाल भाऊ किनेकर तालुका प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून आज अयोध्या, शिरूर, उज्जैन, मथुरा, आग्रा असे 11 स्थळं आणि 4 राजधान्या तर आम्ही आज आता 80 बाया चालू मारेगाववरून निघत आहोत। माझं नाव सुनीता गजानन किनेकर। आम्ही आज विशाल भाऊ किनेकर तालुका प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून आज अयोध्या, शिरूर, उज्जैन, मथुरा, आग्रा असे 11 स्थळं आणि 4 राजधान्या
इथं आम्ही आज आता 80 बाया चाललो मारेगाववरून निघत आहोत. इस उपक्रम के कारण मारेगांव तालुका में हर तरफ विशाल किनेकर की सराहना की जा रही है। CTV के लिए हमारे प्रतिनिधि दिलदार शेख की रिपोर्ट।